नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? तर इथे आता तू ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये नम्रता आणि अक्षयचा जरी साखरपुडा झाला असला तरी त्या साखरपुड्या आणि लग्नामध्ये अजून बरेच विघ्न येत आहे. तर होतं असं की इशू आता सकाळी सकाळी सर्वांसाठी नाश्ता करत असते. अचानक तेथे मामी येते आणि इशूला बघून मामीला खूप राग येतो. ईश्वरीला बघून मामी म्हणतात, तुझ्या मनासारखं झालं ना? नम्रता आणि माझा अक्षयचा साखरपुडा तूच करून दिला ना, पण हे लग्न मात्र मी होऊन देणार नाही. तुझ्या बहिणीला मी कधीही या घरातील सून अजिबात होऊन देणार नाही. आता मामी पार ईश्वरीला धमकीच देते. त्यानंतर ईश्वरीला सुद्धा खूप टेन्शन येतं. तर इकडे आता नम्रता आणि तिची आई दोघी बोलत असतात. नम्रताची आई म्हणते, जर आकाशच्या आईला जर हे लग्न मान्य नसेल तर हे लग्न आपण नको करूया. नम्रता म्हणते, पण माझं आकाश सरांवरती प्रेम आहे. तर लगेच ईश्वरीची आई म्हणते, अगं तुझं आकाश सरांवरती प्रेम आहे, पण आकाश सरांच्या आईला जर हे लग्न मान्यच नसेल तर त्या लग्नाला काय अर्थ? तर आता इथे नम्रताला खूप राग येतो. नम्रता म्हणते, जर माझं आकाश सरांबरोबर लग्न झालं नाही तर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेईन. त्यानंतर तिथे पडलेली एक सुरी असते, ती सुरीने हात कापायला जाते. तर आता आई खणखण नम्रताच्या कानाखाली वाजवते. हा घडलेला सर्व प्रकार आई इकडे ईश्वरीला सांगते. नाश्ता करताना ईश्वरी सर्वांसमोर बोलते की जोपर्यंत आईला आपल्या घरातील सर्वजण लग्नाला मान्य करत नाही तोपर्यंत माझी आई या लग्नाला परमिशन देणार नाही. आणि घरामध्ये मामीचा नकार असल्यामुळे आई लग्नाला परमिशन देणारच नाही. तर आता आकाश आणि नम्रताचं लग्न नक्की कसं पार पडेल हे जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा. त्यासाठी चॅनल